तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आहे विसर्जनची नाईट. सो मी चालले रायलादेवी तलावला विसर्जन गणपतीचे पाहायला. सकाळी सुद्धा मी एक ब्लॉग बनवला होता, हा ब्लॉग कदाचित उद्या बघाल तुम्ही. सो चला जाऊया आपण विसर्जन पाहायला. जाता तर असं की काय घेतले, पाणी फ्रीमध्ये भेटले आणि आता चालले. जाता जाता पाहू शकता तुम्ही रस्त्याने इतके सारे पोलीस पण उभे आहेत आणि खूप साऱ्या गोष्टीसुद्धा आज पाहायला मिळतात, म्हणजे घ्यायलासुद्धा मिळत आहेत. मी सुद्धा क्लिप आहेत ना फक्त 20 रुपयामध्ये घेतले, कारण का इकडे असं जत्रेसारखंच फिलिंग होतं आहे पूर्ण. थोडं पुढे गेल्यानंतर रायलादेवी तलाव येईल. सो आपण जाऊयात. कदाचित गणपती विसर्जन ऑलमोस्ट झाले असेल, कारण आत्ता वाजलेत किती, गर्दी असेल म्हणते. बघूया आता आपल्याला पाहायला मिळत आहेत का गणपती. जागोजागी खायचे दुकान, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे खूप काही काय आहे. हे इकडे रायलादेवी तलावाच्या समोर आहे ना, वडापाव मिळतोय मोफत. तिकडे पाठीमागे अजून काय काय खायला होतं. गर्दी बघा किती आहे ती वडापाव खाण्यासाठी, कारण खूप भाविक येतात ना इकडे गणपती विसर्जनासाठी. मग वडापाव दिला जातो, पाणी दिलं जातं. चला आता आपण ज्या कामासाठी आलोय गणपती विसर्जन पाहायला तिकडे जाऊया. चला मी फायनली पोहोचलेले आहे रायलादेवी तलावला. हा रायलादेवी तलावचा फ्रंट आहे, म्हणजे एंट्रन्स आहे. इकडून आता गणपती विसर्जनसाठी सगळेच भाविक ठाण्यातले आलेले आहेत, इवन मुलुंडचे सुद्धा. सो चला आता आपण आतमध्ये चाललोय. खूप भक्तजन आलेले आहेत इकडे, सर्व भाविक इकडे आलेले आहेत गणपती विसर्जनासाठी आणि मी खास तुम्हाला हे दाखवण्यासाठी आली आहे. चिखल आहे खाली, चिखल आहे पूर्ण खाली. पाऊस पडतोय ना त्यामुळे खूप जास्त चिखल आहे आणि सगळे इकडे त्या साईडला पूर्ण गणपती विसर्जन सोहळा सुरू आहे. मी आता इकडे पोहोचली आहे. त्या साईडला जाऊन आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन किती बाकी आहेत ते. आता इकडे बाप्पाच्या आरती चालू आहे आणि त्या बाप्पाचं नंतर विसर्जन होईल. तर चला आपण पण आरतीमध्ये समाविष्ट होऊया. लागे पावस लवलाई, जय देव जय मंगळमूर्ती. गणपती बाप्पा मोरया.
इकडे पाठीमागे जे बघताय ना तुम्ही, ती व्हॉलेंटियर्सची लाईन आहे. म्हणजे त्या लाईनीमध्ये इथे पादुका विसर्जन होणार आणि या साईडने आपण भक्तजन जाऊ शकतो बघण्यासाठी. सो इकडे हे सगळे आहेत ना पोपटी कलरमध्ये उभे, हे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत. सुशिस्तबद्ध पद्धतीने गणपतीचं विसर्जन होते रायलादेवी तलावला. श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हे केलेलं आहे. सो मला तरी खूप जास्त आवडला, तर मी विसर्जन पाहायला जाते. तुम्ही नक्की पहा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती वगैरे सांग चल अरे बच्चू स्वामिनी श्री गणपती